सकाळचा कोवळा उन्हाचा कवडसा पडण्याआधीच तिची लगबग सुरू होते. ही गोष्ट आहे एका अशा स्त्रीची जी केवळ पत्र पोहोचवत नाही तर नाती जोडते. ऊन असो वा पाऊस, रस्ता खडतर असो वा चढणीचा, तिची पावलं ही कधीच थांबत नाहीत. हा प्रवास आहे सीमा भोसले साळवे यांचा. तर मला 15 वर्ष झालेले सर्व्हिसमध्ये. माझं शिक्षण मी BA आणि MA कंप्लीट करून मी हे केलेले B.Ed पण झालेले माझं. सीमा यांच्या इच्छा आणि आकांक्षेचं आभाळ वेगळं होतं. मात्र समयासी सादर व्हावे या उक्तीप्रमाणे वागत त्यांनी आपला हा खडतर प्रवास सुरू ठेवला. माझं स्वप्नच वेगळं होतं. मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही का मी खूप प्रयत्न केले की करावं म्हणून. तसं झालं पण. माझं सिलेक्शन झालं एअर होस्टेसमध्ये. इंटरव्ह्यूसाठी पण बोलवलं. माझं पुण्यामध्ये मुंबईमध्ये सिलेक्शन झालं सांताक्रूजला एअरपोर्टला. तर तिथं मी 7 महिने काम केलं. तिथून हैदराबादला सिलेक्शन झालं माझं फ्लाईटमध्ये. तर त्यावेळेस घरच्यांना कळालं घरचे माझे एवढे शिक्षित नाही आहेत. त्यांनी घरच्यांनी सगळ्यांनी विरोध केला की जायचं नाही म्हणून. पण मी म्हणलं नाही, मी एवढं शिक्षण केले त्यासाठी केले, मला जायचं आहे, काहीतरी करायचं आहे करिअर नाही का. तर घरचे म्हणले की नाही तू नाही जायचं म्हणून. घरच्यांच्या आवडीपुढे त्यांना स्वतःची आवड बाजूला ठेवत जे नशिबात आहे ते त्यांनी हसत मुखाने स्वीकारत स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग तिथं मी कर्जतमध्ये आंबेजगाव येथे जवळजवळ 13 वर्ष सर्व्हिस केली पोस्टमन म्हणून नाही का. ब्रँच पोस्टर म्हणजे एकच होतं, सिंगल हँडेड होतं ते. तर तिथं वाटपाचं काम होतं, ऑफिसचं पण काम होतं, मी एकटी करत होते. पत्र वाटायला वगैरे पहिल्यांदा खूप जड जायचं मला. कारण माझं असं एज्युकेशन झालेलं, मी मुंबईमध्ये राहिलेले, तिथं खेड्याचं वातावरण होतं. तिथे जायचे तर सगळे लोक कुतूहलाने बघायचे नाही का, लेडीज आहे पत्र वाटायला येते वगैरे नाही का. काही लोक खूप छान म्हणायचे, काही लोक थोडेसे नाही का असं वेगळ्या दृष्टीने बघायचे की लेडीज आहे असं तसं. मी बाहेरच शिक्षण माझं झाल्यामुळं मी जीन्स वगैरे टॉप पहिल्यापासून वापरते. तर मग मुलांचा वगैरे नाही का, मुलं वगैरे तिथे त्रास द्यायचे. पण काही लोक चांगले पण होते, ते सांगायचे मॅडम असं मॅडम तसं नाही का. तर बाकीचे जे मोठे असतात लोक, सरपंच वगैरे, ते मॅडम म्हणायचे तुम्ही टेन्शन नका घेऊ, व्यवस्थित काम करा, आम्ही आहोत सगळे नाही का. सिमेंटच्या जंगलात आणि धावपळीच्या युगात जिथे माणसाला माणसासाठी वेळ नाही, तिथे आजही सीमा या हक्काने दारावरची बेल वाजवतात. त्यांच्या या कार्याचा महिलांना देखील खूप आदर वाटतो. प्रमोशनवर मी इकडे आले, नगरला आले. मग आता 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत मला इथे. तर इथे पण छान आहे. आता मिलिटरी एरिया भेटलेला आहे मला. तर मिलिटरी एरियाचा ऑफिस वगैरे आहेत. तर इथे मिलिटरीचे ऑफिसर ते एकदम छानपणे मी मस्त हे करते. तर ते खूप कौतुक करतात की इथे लेडीज नव्हती, मी पहिली लेडीज आहे इथे नाही का, की मी वाटायला म्हणून जाते. त्यांना खूप म्हणजे असं कौतुक वाटतं. खरं तर महिलांना खूप कौतुक वाटतं की मी काम करते. आणि पहिलं माझ्या कामाचं सगळे कौतुकच करतात की मॅडम तुम्ही खूप म्हणजे चांगलं काम करत आहात नाही का. सहसा लेडीज वाटायला नाही आमच्याकडे. पण आता असं झालेलं आहे की लेडीजची भरती जवळजवळ 50% झालेली आहे पूर्ण. जग काहीही म्हणलं तरी आज महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं, असं पोस्टमन सीमा सांगतात. शिक्षण करताना माझ्या घरच्यांनी खूप विरोध केला. पहिल्यांदा तर खूप की शिक्षण नाही करायचं, लग्न लवकर करून टाकायचं होतं. खरं तर लग्न करायचं होतं, पण मी सगळ्यांना विरोध केला पहिली गोष्ट. पण माझे 7वीमध्ये असताना माझे सर होते, चावरे सर म्हणून. तर त्यांनी खूप सपोर्ट केला की तू घाबरू नकोस, मी आहेस, तुमच्या घरच्यांना समजून सांगतो की तू शिक्षण हुशार आहेस तू. तर मग तिथून मी ज्ञानप्रबोधिनीला गेले पुण्यामध्ये. तिथं त्यांनी मला तिथे शाळेमध्ये ठेवलं होतं थोडे दिवस की तिथे पहा मुले कसे कुठून येतात, एकदम ग्रामीणमधून कशा येतात, मुली पण आहेत, फक्त मुलीच हॉस्टेलला राहतात. घरच्यांना पण समजून सांगितलं होतं. पण घरच्यामध्ये काय गरज आहे तुला, सोडून दे. अजून पण त्यांचा विरोध आहे मला. तरी पण मी नाही का, मी म्हणते मी माझं एवढं शिक्षण मी कशाला वायपट घालू, मी तुमच्या जवळ आहे ना. आता मी इथं राहते तर इथं पण राहण्यास त्यांचा असं नकार आहे. म्हणतात घरी तिकडे ये, एवढं सगळं आहे. पण आता स्वतःच्या पायावर उभं राहिल्यास समजतं की काय असतं काय नाही नाही का. असं नाही की तिथं स्ट्रगल संपलंय आपलं. इथून पुढे तर खरंच स्ट्रगल चालू होतं. मी स्वतःच्या मर्जीने करते नाही का. आपण स्वतःच्या पायावर उभं असेल तर आपल्या पुढच्या काही गोष्टी हे होतात. कुणाला मागायची गरज नाही पडत आपल्याला. एक लेडीज म्हणून नाही का खंबीर असणं खूप गरजेचं आहे. लहान मुली, कुटुंब आणि कामाची जबाबदारी या सगळ्यांचा मेळ घालत सीमा यांनी पूर्वी पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या कामाला तितक्याच धाडसाने आपलंसं केलंय. कधी कधी असं घरोघर वाटायला जायचं म्हणलं की दुपार होते, दुपारनंतर लोक नसतात, झोपलेले असतात, मी आवाज देत असते नाही का, मोठ्याने ओरडते.
पण लवकर कोणी नाही आलं की असं खूप इरिटेट होतं की मी का आले इथं. पहिली गोष्ट की मी जे काम करते पोस्ट वुमनचं, तर खूप जणी आहेत, खूप लेडीज आहेत की त्यांना काम मिळत नाही. आज त्यांना काम करायचंय पण काम मिळत नाही. तर मला जे आहे, जे मिळाले ते करणं म्हणजे कर्तव्य पण आहे आणि आपली गरज पण आहे. किंवा ठीक आहे, आपल्याला पुढं आपण करतोय तर ते केलं पाहिजे, कारण आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला ते फायद्याच आहे. कारण आपल्या फॅमिलीतून काहीतरी अजून मुली आहेत माझ्या, तर त्यांच्यासाठी करावं लागतं ना. तर माझी एवढी ओळख झालेली आहे आता 2-3 वर्षामध्ये, तर मला सगळे ओळखतात जवळजवळ. म्हणूनच मी काम करते, छान काम करते. मॅडम तुम्ही खूप छान काम करता. मग सांगत असा जेंट्स जे लोक होते पहिले, मॅडम तेवढे करत नव्हते तेवढं तुम्ही काम करता आणि आम्हाला छान वाटतं तुम्ही की काम करता म्हणून. आयुष्य म्हटलं की संकटे आलीच, मात्र धाडसाने जो त्या संकटांना सामोरं जाऊ शकतो तोच खरा माणूस असतो असं त्या सांगतात. आजच्या या महिलांसाठी त्या एक प्रेरणा आहेत. महिलांना एवढं सांगू शकते सगळ्या की परिस्थिती कशी असो, किती खडतर असू दे, पण कधी हार नाही मानायची. काम आपल्याकडे जेवढं होईल, आपलं जेवढं स्ट्रगल करता येईल तेवढं करायचं. लहान मुलं असो, मुलं आपले मोठे होणार आहेत. मुलं मोठे झाल्यानंतर खरं तर आपला प्रवास असतो. आपण घरी न बसता आपण बरंच काही करू शकतो. ते फक्त दाखवून द्यायचं, समाजाला दाखवून द्यायचं, आपल्या स्वतःला पण दाखवून द्यायचं की आपण काहीतरी करू शकतो, नाही का. संकट हे येत असतात आयुष्यामध्ये. संकट आहेत तर आपण आहोत, आणि म्हणतो ज्यांना जास्त संकट येतात ते खरे सक्सेस होतात. काळाच्या ओघात सगळं काही इन्स्टंट झालंय, पण दारावरच्या त्या एका हाकेची ओढ आजही कायम आहे आणि तीच ओढ सीमा यांच्या माध्यमातून आजही कायम आहे. जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतं, पत्र तर कागदाची असतात, पण ती पोहोचवणारे हात मात्र सोन्याचे असतात. आयलवनगर प्रस्तुत लय भारी नारी, पावर्ड बाय नगर IVF सेंटर. आई बाबा होण्याचं स्वप्न आता करा साकार. नगर IVF सेंटरमध्ये खास महिला दिनानिमित्त 15 मार्च पर्यंत करता येणार मोफत वंध्यत्व तपासणी. अनुभवी महिला डॉक्टर असलेल्या या सेंटरला आजच भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.